रोज रोज नाश्त्याला काय करावं हे सुचत नसेल ना, तर ही रेसिपी नक्कीच पहा. खात्रीने सांगते व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच ही रेसिपी करायला घ्याल. करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यांमध्ये तयार होणारी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील. तर पहा, या रेसिपीसाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला कच्चे बटाटे घ्यायचे. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 2 जणांसाठी ही रेसिपी करते आहे, त्यासाठी मी इथे 2 बटाट्यांचा वापर केला आहे. बटाट्याची साल काढून घेतली, त्यानंतरनं बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता बटाटा धुवून घेतला की लगेचच आपण याला किसून घेऊया. तुम्ही याला अद्रक किसायच्या किसणीने किसलं तरी चालेल, किंवा आपण उन्हाळ्यामध्ये जो बटाट्याचा किस करतो ना, ती किसणी थोडी जाड येते, त्या किसणीने किसलं तरीसुद्धा चालणार आहे. आपल्याला ह्या बटाट्याचा अशा पद्धतीने किस पाडून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे पिलरच्या साहाय्यानेच अशा पद्धतीने ह्याला किसून घेते आहे. अगदी या पद्धतीने मी 2ही बटाटे किसून घेणार आहे. इथे बटाट्यांसोबत तुम्ही गाजरसुद्धा वापरू शकता, किंवा इतर तुमच्या आवडीच्या ज्या काही भाज्या असतील त्या नक्कीच तुम्ही इथे बारीक कट करून घालू शकता. जसं की कोबी असेल, बीट असेल, बीट तुम्ही किसून घ्या, कोबी असेल तर तो बारीक चिरून घ्या. त्याचबरोबर पालेभाज्यांचा सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. आता इथे संपूर्ण बटाटा आपला किसून झालेला आहे. हा बटाटा कमीत कमी 2 ते 3 पाण्याने आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पहा, यामध्ये जे काही स्टार्च आहे तो काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने मी हा बटाटा हलक्या हातानेच 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. तर एका दुसऱ्या बाउलमध्ये आता आपण हा बटाटा काढून घेऊया. असं केल्यामुळे काय होईल, बटाटा थोडा असा कडक होईल आणि मग तो रेसिपीमध्ये खायलासुद्धा छान लागेल. तर पाहू शकता तुम्ही, याच पद्धतीने मी इथे 2 पाण्याने हा बटाटा छान स्वच्छ धुवून घेतला. अगदी हलक्या हाताने धुवायचा आहे आणि त्यानंतरनं मग तुम्ही इतरही भाज्या अशाच पद्धतीने एका पाण्याने धुवून घेऊ शकता. जर बीट असेल तर ते आधीच धुवून घ्या आणि त्यानंतरनं किसा. किसल्यानंतरनं बीट धुवू नका. इतर भाज्यासुद्धा किसल्यानंतरनं धुवायची गरज नाही आहे, आधीच धुवून घेतल्यात तरी चालेल. पण बटाटा मात्र किसल्यानंतरनं धुवून घ्या. आता इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. तर पहा, मी 2 जणांसाठी ही रेसिपी करते आहे म्हणून मी अर्धी वाटी रवा आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले. तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबत आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दह्यामुळे या पदार्थाला खूप छान चव येते, त्यामुळे दही नक्कीच घ्या. जरा वेळ आता हे साईडला ठेवून देऊया. आणि मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मधनं कट दिला होता आणि अशा पद्धतीने अगदी बारीक ही मिरची चिरून घ्यायची आहे. मिरची जमेल तितकी बारीक चिरून घ्या. त्यानंतरनं एक लहान आकाराचा असा कांदा घेतलेला आहे. कांद्याची देठाकडची बाजू काढून घेतली आहे, त्याची सालसुद्धा काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा. त्याचबरोबर तुम्हाला इतर कोणत्या भाज्या जर ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही यावेळी चिरून घेऊ शकता. मी इथे कांदा अगदी बारीक असा चिरून घेणार आहे. जितका तुम्हाला शक्य होईल तितका कांदा बारीक चिरा. मी इथे लहान कांदा घेतला आहे कारण 2 जणांसाठी रेसिपी करतोय, तर एवढा कांदा पुरेसा आहे. पहा, मी इथे संपूर्ण कांदा चिरून घेतला. त्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, तीसुद्धा आपण चिरून घेऊया. तुम्ही कोथिंबीरसोबत पालकसुद्धा वापरू शकता. पालकचं प्रमाण जास्त ठेवलं तरी चालेल. तुम्हाला आवडतील तितक्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, कारण हा पदार्थ खूप छान होतो, त्यामुळे मुले नक्कीच आवडीने खातात. आता पहा, यामध्ये आपण हे चिरलेले सर्व जिन्नस घालून घेऊया. कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरची मी यामध्ये घालून घेतली. तुम्ही हवं तर थोडंसं अद्रकसुद्धा किसून घालू शकता. इथे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलं, त्यानंतरनं थोडीशी हळद घातली. सोबतच रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि अगदी थोडीशी मिरेपूडसुद्धा मी इथे घालून घेणार आहे. आपण आधीच हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे मिरेपूड थोडी कमी घाला. चवीनुसार मीठ मी इथे आत्ताच घालून घेतले. त्यानंतरनं हा धुवून निथळून ठेवलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. पहा, बटाटा किती छान कडक आणि असा पांढरा शुभ्र झाला आहे ना, म्हणून त्याला आपल्याला 2-3 पाण्याने आधी धुवून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. अगदी अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कलरचा वापर करू शकता, जो आपला खायचा कलर येतो. पण मुलांसाठी ही रेसिपी करते आहे म्हणून मी इथे कलर स्किप केलेला आहे आणि बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे. तर पहा, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता. त्यामुळे या पदार्थाला एक कुरकुरीतपणा येईल.
आणि आता यामध्येच मी तुम्हाला दुसरी रेसिपी सांगते. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतरनं अशा पद्धतीने तुम्ही या पिठाची भजीसुद्धा करू शकता. पण आज मी तुम्हाला कोणताही तेलकट पदार्थ दाखवणार नाही आहे. आपण थोडा हेल्दी करूया याला. यासाठी मी यामध्ये थोडं पाणी घालून घेते आहे. ज्या वाटीने दही मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी पाणी वापरणार आहे. अर्धी वाटी दही वापरले आपण आणि बरोबर अर्धी वाटी पाणी लागणार आहे आपल्याला. तर पहा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं. जे आपण पीठ वापरले ना, बेसन पीठ असेल किंवा रवा असेल, त्याचं प्रमाण कमी पाहिजे आणि भाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे. तर पहा अगदी या पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलं. आता आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी हे असंच भिजत ठेवायचे. असं केल्यामुळे काय होईल, आपण जो रवा घातला आहे यामध्ये तो छान असा फुलला जाईल आणि नंतर खाताना तो दाताखाली टचटच करणार नाही. त्यासाठी इथे मी कमीत कमी 10 मिनिटासाठी हे बॅटर असंच भिजत ठेवणार आहे. या रेसिपीमध्ये तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची अजिबातच गरज पडणार नाही आहे. तर पहा आता आपण हे अशाच पद्धतीने झाकून ठेवूया. एक 10 मिनटं झाले की लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊया. आता यापासून मी जो पदार्थ बनवते आहे तो तर तुम्ही करूच शकता, पण यापासून तुम्ही आप्पेसुद्धा करू शकता. ते सुद्धा खूप छान होतात. जर आप्पे करायचे असतील तर बॅटर थोडंसं घट्ट ठेवा. तर पहा अगदी या पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता एका पॅनला थोडंसं बटर लावून घेऊया. बटरऐवजी तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता. मी इथे थोडं बटर घातलं. आता यामध्येच आपण अगदी थोडेसे पांढरे तीळ घालून घेणार आहोत. त्यामुळे आपला पदार्थ दिसायला छान दिसेल. पहा पॅन खूप गरम नाही आहे, अगदी प्रमाणामध्ये असा गरम आहे. थोडेसे कढीपत्त्याची पानं घालूया आणि हे मेल्ट करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं बटर मेल्ट झालं की त्यानंतरनं आपल्याला यावरती तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आहे. आता हे बॅटर घालत असताना थोडं पातळ घाला, कारण आपण याच्यात 2 लेयर करणार आहोत. पहा अगदी या पद्धतीने मी इथे हे बॅटर घालून घेतलं. तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये हे करायचं असेल तर तुम्ही मोठ्या आकारांमध्ये सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने लहान लहानसुद्धा करू शकता. यावरती मी चिली चीज घातलेलं आहे. तुम्ही साधं चीज वापरा किंवा मग चीज नाही वापरलं तरी चालेल. मुलांसाठी करतोय त्यामुळे थोडंसं त्यांच्या आवडीचं म्हणून मी यामध्ये चीज घातलेलं आहे. पहा वरतून पुन्हा त्याच पद्धतीने बॅटर घालायचे आणि थोडेसे तीळ घालायचे. आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून याला 5 ते 10 मिनिटासाठी होऊन द्यायचे. कमीत कमी 7-8 मिनटं तरी लागणार आहेत एक साईड व्हायला. गॅस बारीक ठेवलेला आहे, म्हणजे मग व्यवस्थित असं हे पीठ, रवा आणि बटाटा शिजला जाईल. तर पाहू शकता तुम्ही एक 6-7 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे पलटी करून घेऊया. अगदी सहज तव्यापासून वेगळं होतं. वरती आधी थोडंसं बटर घालते मी आणि मग हे पलटी करून घेणार आहे. अजिबात चिटकत नाही. पाहू शकता तुम्ही किती सहज हे निघालेलं आहे. बारीक गॅसवरती केलं ना की वरच्या साईडनी छान असा कुरकुरीतपणा येतो आणि आतपर्यंत बटाटा छान शिजलासुद्धा जातो. याला भाजायलाच काय तो थोडासा वेळ लागतो, नाहीतर मग बाकी कृती एवढी सोपी आहे की अगदी झटपट तुम्ही करू शकता. एका वेळी 2 तवे ठेवा, म्हणजे मग पटपट ही रेसिपी तयार होईल. मुलांच्या शाळा चालू होतात आहे तर नक्कीच तुम्ही शाळेसाठी सुद्धा त्यांच्या टिफिनमध्ये द्यायला ही रेसिपी करू शकता. तर पहा दोन्ही साईडनी मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. चीज जर घालणार नसाल तर थोडं पातळ केलं तरी चालेल. चीज घालणार असाल तर थोडं अशा पद्धतीने जाड केलं ना तरी चालेल. खायला अप्रतिम होतात. नक्कीच एकदा ट्राय करून पहा. मी तुम्हाला हे तोडूनसुद्धा दाखवणार आहे. बरं, हा पदार्थ तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता. आपण जी पुदिन्याची चटणी करतो त्यासोबत खा किंवा मग अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा तुमच्या आवडीचा केचप घ्या, मेयोनीज घ्या किंवा इतर कोणत्या चटण्या तुम्हाला आवडत असतील तर त्या घ्या. या पदार्थासोबत कोणतीच चटणी किंवा सॉस नसेल ना तरीसुद्धा हा पदार्थ असाच खायलासुद्धा अप्रतिम लागतो. खूप कमालीचा होतो. जेव्हा तुम्ही ट्राय कराल ना तेव्हा खरंच मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पहा मी इथे तुम्हाला एक तोडून दाखवते. हे खूप जास्त गरम आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला कट करून दाखवले. मुलांना टिफिनमध्ये देताना तुम्ही याचे 4 तुकडे करून दिलेत ना तरी चालेल, म्हणजे त्यांना खायला सोपं जाईल. हे थंड झाल्यानंतरनं सुद्धा खायला छान लागतं. त्यामुळे नक्कीच टिफिनमध्ये तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधी ट्राय केली होतीत का ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा.
हा पदार्थ करायला खूप सोपा आहे, घरच्या साहित्यात तयार होणार आहे, त्यामुळे नक्कीच आजच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कळवा की ताई आम्हाला ही रेसिपी आवडली आणि मेन म्हणजे घरच्यांना आवडली की नाही ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. बरं चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.